पीक विम्याच्या खात्यामध्ये फक्त 4,000 रुपये आले होते का? तर आले होते. तर त्यानंतर तुम्हाला पीक विम्याची रक्कम ही मिळणार का? तर फायनली वाढीव पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये रब्बी असो की खरीप असो, मग ते जे पीक विमा होता कोणाच्या खात्यावर 2,000 जमा झाले होते, 2,500 जमा झाले होते, 4,000, 4,500 या पद्धतीच्या रकमा जर जमा झालेल्या असतील, तर तुम्हाला देखील पीक विमा मिळू शकतो. परंतु तुम्ही जर मी सांगेल त्या जिल्ह्यामधील असाल तरच तुम्हाला ही वाढीव पीक विम्याची रक्कम ही मिळणार आहे. तर ते कोणते जिल्हे आहेत, त्याचबरोबर खरंच एक्झॅक्ट कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि किती शेतकऱ्यांना ही रक्कम मिळू शकते, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतूर स्वागत आहे कृषी मंडळ चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आता दरवर्षी हेच कंडिशन असते, कोणाच्या म्हणजे 1,000पेक्षा कमी रक्कम असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वाढीव पीक विम्याची रक्कम मिळू शकते. त्यानंतर कमी रक्कम आलेल्या किंवा ज्या शेतकऱ्यांचं जे रेग्युलरमध्ये पीक विमा आला नव्हता, अशा शेतकऱ्यांना वाढीव पीक विम्याची रक्कम ही मिळत असते. परंतु मित्रांनो, आता नुकसानग्रस्त जे शेतकरी होते खरीप रब्बी हंगाम असो 2024चा, त्याच्यामध्ये जे शेतकरी पात्र होते, कमी रक्कम वितरित झालेली होती, अशा शेतकऱ्यांना वाढीव पीक विम्याची रक्कम वाटपासाठी मंजूर करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये जवळपास बघायचं झालं तर अतिरिक्त पीक विमा हे म्हणजे एक्झॅक्ट वाढलेला पीक विमा कोणाकोणाला मिळणार? तर जवळपास जे शेतकरी 25% अग्रिममध्ये बसलेले होते. आता ₹1 पीक विमा योजना होती. त्यानंतर 25% अग्रिमची रक्कम, त्यानंतर यील्ड बेस, त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट वगैरे या जे घटक होते हे लागू होते त्यावेळेस. तर जे 25% अग्रिमचे जिल्हे होते त्या जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात रक्कम वितरित झाली होती आणि इतर जे जिल्हे होते त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात रक्कम वितरित झालेली होती. तर या अंतर्गत जवळपास बघायचं झालं तर जी रक्कम 25% अग्रिममध्ये होती, ती रकमेपेक्षा आता ती रक्कम वगळून किंवा त्या रकमेला डिफरन्स करून जी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली होती रक्कम थोडीशी, ते शेतकऱ्यांच्या खात्यावर आता वाढीव रक्कम मिळणार. आता काही जिल्ह्यातील शेतकरी हे अग्रिममध्ये होते, काही जिल्ह्यातील शेतकरी हे अग्रिममध्ये नव्हते 25% अग्रिम रकमेमध्ये. आता 25% अग्रिम हा शब्द विसरूनच जायला पाहिजे, कारण की ₹1 पीक विमा योजना होती. ₹1 पीक विमा योजना होती त्यावेळेस 4 ते 5 घटक लागू होते आणि जेव्हा पैसे भरून पीक विमा योजना चालू झाली त्याच्यामध्ये फक्त एकच घटक त्यांनी लागू केलेला आहे. तर याच्यामध्ये जवळपास बघायचं झालं तर महसूल मंडळ म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील काही महसूल मंडळ, त्यामध्ये जवळपास 116 कोटी रुपये हे धाराशिव जिल्ह्यातील अतिरिक्त पीक विमा म्हणून वाटप होणार आहे. ₹1 पीक विमा योजनेचा हा लाभ अद्यापही चालू आहे. विचार करा शेतकरी मित्रांनो, अद्यापही ₹1 पीक विमा जी योजना होती त्या योजनेचा लाभ अद्यापही वितरित होत आहे. आणि जी पैसे भरून शेतकऱ्यांची पीक विमा योजना आहे त्याच्यामध्ये कापूस पिकाचा शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, तूर पिकाचा पीक विमा मिळालेला नाही. तर मग बघू शकता, डिफरन्स बघू शकता ₹1 आणि ₹100, ₹1 आणि ₹1,250, हे डिफरन्स एवढा मोठा आहे. तर याच्यामध्ये बघायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांना 1,000 पेक्षा कमी, आता जे अग्रिमपेक्षा वेगळ्या जिल्ह्यातून होते, आता 25% अग्रिममध्ये नांदेड, हिंगोली, परभणी हे जे जिल्हे होते ते 25% अग्रिममध्ये होते त्यावेळेस. तर या जिल्ह्याव्यतिरिक्त जे जिल्हे अग्रिममध्ये नव्हते, अशा जिल्ह्यांना 1,000 पेक्षा कमी रक्कम ज्या शेतकऱ्यांना वितरित झालेली होती. आता काही शेतकऱ्यांना ₹700, ₹200 या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या होत्या. तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1,000 पेक्षा कमी रक्कम वितरित झालेल्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. म्हणजे सरसकट वगैरे नाही, 1,000 पेक्षा कमी लाभ मिळालेला आहे. तर याच्यामध्ये बघायचं झालं तर जे शेतकरी आता धाराशिव, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर जालना, हिंगोली, परभणी, वाशिम आणि ज्या भागात अग्रिमच्या अधिसूचना निघाल्या होत्या, अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही 25% अग्रिमची रक्कम वगळून जी रक्कम वितरित व्हायला पाहिजे होती एक्झॅक्ट, ती रक्कम जर वितरित झालेली नसेल शेतकऱ्यांना, तर त्यापेक्षा जास्तीची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर मग विचार करा, बुलढाणा, हिंगोली, परभणी, वाशिम आणि जालना या 5 जिल्ह्याव्यतिरिक्त अजून काही जिल्ह्यांचा समावेश होऊ शकतो, असं देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे. तर ही रक्कम जी शेतकरी पात्र ठरली ती डी-बी-डीच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. आता तुम्ही देखील तुमचं स्टेटस हे चेक करू शकता पी-एम-एफ-बी-वायच्या वेबसाईटवर जाऊन, किंवा WhatsAppला देखील हा पर्याय उपलब्ध आहे. आणि WhatsApp देखील तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर तुम्हाला डायरेक्ट पी-एम-एफ-बी-वायचं जे पोर्टल आहे, हेल्पलाईन नंबर आहे, त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला कॉल करून तुमचं स्टेटस हे चेक करू शकता तुम्ही. ज्या भागात नुकसानीची टक्केवारी ही 60%, 70% आणि 90%च्या जवळपास झालेली होती,
तर तिथपर्यंत जे अंतिम कॅल्क्युलेशनमध्ये फरक आलेला होता, अशा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ह्या लाभ मिळणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.